तर हॅलो भावांनो, आपली गाडी तर तुम्हाला माहित आहे, नांदेडला भरलेली स्टोरी तर आपण टाकलेली. आंब्याची ट्रिप खाली करून येऊन आपल्याला नांदेडची ट्रिप भरायची होती. जरा गाडी बघा भावांनो कशी फुल लोड केल्या, डिझेल टाकी वगैरे केली फुल आणि निघलो आणि विट्यामध्ये आपल्याला गावली आपली जोडीदार. सगळी तरकारी किंग आहेत विट्यात, एकशे बडकर एक. मग काय त्यांना भेटलो आणि निघलो पुढं आणि आलो नागच पाट्याला. नागच पाट्यावरनं लेफ्ट टर्न मारला आणि पुढं आल्यानंतर आपल्याला गावला सौरभ भाऊ पण तरकारी व्यापारी आहे भावांनो. 3-4 गाड्या भावाच्या, काही विषय नाही. भावाला भेटून जरा बरं वाटलं. भाऊचं काही विषयच नाही, तरकारी व्यापारी आहे. मग काय पुढे आल्यानंतर जरा भावाच्या गाडीचा व्हिडिओ उचलला आणि निघलो. पुढे आल्यानंतर आपल्याला वाट बघत बसलेली नाझऱ्याच्या टोलवर ही आपली जोडीदार. ही पण चाललेली शेवगा भरून हैदराबादला. मग ह्यांच्याबरोबर गाठभेट घेतली, चहा पाणी केला. आता म्हटलं निघावं आणि आपल्याला पुढे जेवायला थांबायचं होतं म्हणून जेवायला थांबलो आणि आपल्याला तोपर्यंत प्रवीण भाऊ आपलं बेगमपूरचं LPD वालं द्राक्षी किंग भावानं कंटिन्यू 30-35 ट्रिपा या सीजनला मारलेत. काही विषय नाही भावानं. भावाचा पण मस्तपैकी एक खतरनाक व्हिडिओ घेतला लाईटीमध्ये आणि व्ह्यू खतरनाक येतो. परत पुढे आल्यानंतर चहा पाणी करायला थांबलो, झोप यायला लागलेली म्हणून म्हटलं चला चहा पाणी करावा म्हणून चहा पाणी केला. परत थांबल्यानंतर व्हिडिओ उचलला. परत पार्ट्या दारात पोचलो, गाडी खाली करून घेतलो आणि येताना आपल्याला शहाबाजबाई गावलं. मस्तपैकी त्यांच्याबरोबर बासुंदी पिली आणि आपल्याला सोलापूरमध्ये येऊन परत मिरची लोड करायची होती, सांगलीची गाडी भरायची होती म्हणून गडबडीत आपण आलो सोलापूरच्या मार्केटला. तर भावांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि इथून पुढे ब्लॉग बघायचा असेल तर फॉलो करून जावा. धन्यवाद.